नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. बाळूमामांच्या नावानं चांग भलंच्या जयघोषात सावर्डे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. बाळूमामांच्या नावानं चांग भलं या गजराने बुधवारी सावर्डे नगरीत दुमदुमून गेली. श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या पवित्र बगा क्रमांक 7 चे सावर्डे येथे आगमन होताच संपूर्ण गाव भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या महासागरात बुडून गेले. सकाळी दत्त मंदिरातून प्रारंभ झालेल्या या भव्य सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. श्री बाळूमामांच्या पालखी आणि रथाचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर घागरी घेऊन पालखी समोर चालत श्रद्धेची अनोखी परंपरा जपली. अनेक भाविकांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू तर ओठांवर बाळूमामांच्या नामस्मरणाचा अखंड गजर पाहायला मिळाला. धनगरी ढोल ताशांचा दणदणाट आणि बाळूमामांच्या नावानं चांग भलंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मार्गावरील ठिकठिकाणी भाविकांनी फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत केले. गावकऱ्यांनी घरासमोर रांगोळ्या काढून आणि पूजा करून सद्गुरूप्रती आपली अढळ श्रद्धा व्यक्त केली. या बगा क्रमांक 7 सोबत सुमारे 5,000 मेंढ्यांचा विशाल कळप आणि 500हून अधिक सेवक सहभागी झाले होते. मेंढ्यांच्या कळपांसह निघालेली ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. बाळूमामांच्या दर्शनासाठी अनेकांनी तासनतास प्रतीक्षा केली. सायंकाळी विद्यामंदिर सावर्डेच्या पटांगणात धार्मिक ओव्या, भजन, कीर्तन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी भक्तिभावाने उपस्थित राहून श्री बाळूमामांचे दर्शन घेतले. संपूर्ण वातावरण भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेले होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा सुमारे 3,000 भाविकांनी लाभ घेतला. भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांनी केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले. पिण्याचे पाणी, वाहतूक आणि अन्य आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळी, महिला मंडळी, विविध तरुण संघटना आणि असंख्य स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या योगदानामुळे कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळाले. श्री सद्गुरू बाळूमामांच्या कृपेचा अनुभव घेत हजारो भाविक भक्तिभावाने तृप्त झाले. बगा क्रमांक 7 चे सावर्डेतील आगमन हा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा अविस्मरणीय उत्सव ठरला. हा दिव्य सोहळा भाविकांच्या स्मरणात दीर्घकाळ जिवंत राहणार आहे.